मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सलग 9 सिल्वर जुबली चित्रपट देण्याचा विक्रम करणारे आणि आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावणारे नाव म्हणजे दादा कोंडके. दादा कोंडके यांचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो त्यांचा हाफ चड्डीतला अवतार आणि त्यांचे प्रसिद्ध द्विअर्थी संवाद. पण मित्रांनो, दादांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे का? आजही अनेकांना असं वाटतं की दादा कोंडके आयुष्यभर अविवाहित होते, पण हे पूर्ण सत्य नाही. दादांचं लग्न झालं होतं आणि त्यांचा संसारही सुरू झाला होता. मग कोण होत्या दादा कोंडके यांच्या खऱ्या पत्नी आणि त्यांचा हा संसार पुढे का मोडला? दादा कोंडके लहानपणापासूनच खूप खोडकर आणि मोकळ्या स्वभावाचे होते. ते जसजसे मोठे होऊ लागले तसतसा त्यांचा वांडपणा खूप वाढू लागला. यामुळे त्यांच्या मोठ्या भावाला काळजी वाटू लागली की दादा सुधारणार कसे. अखेर कुटुंबाने निर्णय घेतला की योग्य वयात दादांचं लग्न करून द्यायचं. सुरुवातीला दादांनी लग्नाला नकार दिला, पण मोठ्या भावाच्या आग्रहापुढे त्यांचं काही चाललं नाही. दादांसाठी नलिनी नावाच्या एका साध्या आणि सुसंस्कृत मुलीचं स्थळ आलं. दादांनी स्वतःच्या एकटा जीव या आत्मचरित्रात लिहिलं आहे की आपण फार काही रूपवान नाही, नोकरीही साधीच आहे, त्यामुळे मुलीकडून जास्त अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. हाच विचार करून त्यांनी नलिनी यांना पसंती दिली आणि 1964 दादा कोंडके विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर सुरुवातीला दादा नोकरीनिमित्त मुंबईत राहायचे, तर नलिनी गावात मोठ्या भावाकडे राहायच्या. पण 1965 दादांच्या आयुष्याला एक मोठं वळण मिळालं. त्यांचं विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य प्रचंड गाजलं. दादांना अफाट प्रसिद्धी, पैसा आणि नाव मिळालं. या यशानंतर दादांनी मुंबईतील परळ भागात स्वतःचं घर घेतलं आणि आपल्या पत्नीला म्हणजेच नलिनी यांना मुंबईत आणलं. दोघांचा संसार सुखानं सुरू झाला होता. पण याच प्रसिद्धीनं त्यांच्या संसारात एक वादळ आणलं. नाटकाचे दौरे, सततचे प्रवास आणि वाढत्या लोकप्रियतेमुळे दादा घरापासून आणि पत्नीपासून खूप दूर राहू लागले. सततचे दौरे आणि वेळेचा अभाव यामुळे दादा आणि नलिनी यांच्यात हळूहळू दुरावा निर्माण झाला. त्यांच्यात नेमका काय वाद झाला याबद्दल दादांनी आपल्या आत्मचरित्रात जास्त काही लिहिलं नाही. पण हा दुरावा एवढा वाढला की लग्नानंतर अवघ्या 4 वर्षात म्हणजेच 1978 दोघांनी कायदेशीररित्या वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्या काळात नलिनी यांच्या मागणीनुसार दादांना तब्बल 40,000 रुपयांची पोटगी द्यावी लागली होती. या घटस्फोटानंतर दादा कोंडके यांनी पुन्हा कधीच लग्न केलं नाही आणि ते आयुष्यभर एकटेच राहिले. घटस्फोटानंतर दादांच्या आयुष्यात चित्रपट आले आणि अभिनेत्री उषा चव्हाण यांच्यासोबत त्यांची जोडी प्रचंड गाजली. मीडियामध्ये अशाही चर्चा होत्या की दादांना उषा चव्हाण यांच्याशी लग्न करायचे होते, पण काही कारणांमुळे ते होऊ शकले नाही. पण मित्रांनो, पडद्यावर सगळ्यांना हसवणाऱ्या दादा कोंडके यांच्या खऱ्या आयुष्यात मात्र एकटेपणाची ही मोठी शोकांतिका होती. तर मित्रांनो, दादा कोंडके विवाहित होते ही गोष्ट तुम्हाला आधी माहिती होती का? नसेल माहिती तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.